नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते बोलतोय. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की पुणे पदवीधर मतदारसंघ म्हणजे एकूणच राज्यातले सगळे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुका साधारण 1 वर्षानंतर होणार आहे. म्हणजे आत्ता आपण जर म्हटलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सुरू आहे असं म्हणू आपण. ऑक्टोबर सुरू आहे, नोव्हेंबर आता येणार आहे. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर 26च्या दरम्यान ह्या निवडणुका होतील असं दिसतंय. परंतु त्या निवडणुकांची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. याचं कारण असं आहे की ह्या दोन्ही निवडणुकांसाठी मतदारांची नोंदणी प्रत्येक वेळेला नव्यानं करावी लागते. नेहमीच्या ज्या निवडणुका असतात विधानसभेची, स्थानिक स्वराज्य संस्थेची, लोकसभेची, ह्या मतदार याद्या तयार असतात. त्याच्यामध्ये काही फक्त नव्यानं ॲड करायचे असतात, ते नव्यानं काही वाढवायचे असतात मतदार, जे नवीन मतदार झालेले आहेत ते. परंतु पदवीधरच्या बाबतीत असं आहे की पदवीधरची मतदारांची नोंदणी ही दर निवडणुकीमध्ये पुन्हा वेगवेगळी करावी लागते. म्हणजे 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली आहे ती यादी आता चालणार नाही. आता ती नव्याने यादी तयार करावी लागते आणि त्या दृष्टीनं जोरदारपणे तयारी सध्या सगळीकडे सुरू आहे. आणि ती नाव नोंदणीची मुदत सुद्धा काही फार दिवस राहिलेली नाही आता. म्हणजे ज्यांची नावं नोंदवायची पदवीधरांची त्यांना ती मुदत सुद्धा साधारणपणे एक 8-10 दिवस, 10-15, 10 दिवस एवढीच आता शिल्लक राहिली. 10-15 दिवस असतील जास्तीत जास्त, एवढी शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळं राजकीय पक्षांनी सध्या जोरात पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी ही वेगात सुरू केलेली आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा राहतो, राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरतो. या खेपेसही तो महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजे वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण अण्णा लाड, ज्येष्ठ नेते अरुण अण्णा लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले ते. आणि भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव झाला होता. योगायोग म्हणजे अरुण अण्णा लाड आणि संग्रामसिंह देशमुख हे एकाच विधानसभा मतदारसंघातले म्हणजे पलूस कडेगाव मतदारसंघातले. आता या वेळेला निवडणुकीच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्यानंतर किंबहुना त्या सुरू व्हायच्या आधीच क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि तरुण नेते शरद भाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. आता त्यांनी पदवीधर मतदारसंघामध्येच निवडणूक लढवायची असा त्यांचा एकूण इरादा आहे असं सांगितलं जातं. कारण त्यांनी मतदार नोंदणी कशी करायची, ती निवडणूक कशी लढवायची अशा जवळजवळ 2 ते 3 निवडणुकांचा यापूर्वीचा अनुभव आता लाड घराण्याकडे आलेला आहे. त्यामुळं साहजिकच शरद भाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि असं म्हणतात की त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे या वेळेला त्या मतदारसंघामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळेल. म्हणजेच महायुतीची उमेदवारी मिळेल. कारण तो मतदारसंघ जो आहे तो युतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आहे. आता त्यामुळं प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी असं काही जाहीरपणे सांगितलेलं नाही की आम्ही शरद भाऊ लाड यांना तिकीट देऊ वगैरे. परंतु ते साधारणपणे असं गृहीत धरलं जातंय की शरद भाऊ लाड हेच भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघातले पुढचे उमेदवार असणार आहेत. आता ही गोष्ट एकीकडे घडत असतानाच खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे. म्हणजे शरद भाऊ लाड यांना भारतीय जनता पक्षामध्ये आणण्यासाठी प्रामुख्यानं ज्यांनी पुढाकार घेतला ते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील, त्यानंतर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, स्वतः संग्रामसिंह देशमुख भारतीय जनता पक्षाचे नेते, चिमण भाऊ डांगे आदी मंडळींनी त्यांना शरद भाऊंना भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला होता. त्यातही प्रामुख्यानं त्यामध्ये जे त्याच्यामधला योगदान आहे ते चंद्रकांत दादा पाटील यांचंच आहे. आता एकीकडे ही अशी सगळ्या हालचाली असताना शरद भाऊ लाड यांची तिकीट भारतीय जनता पक्षाचं फिक्स आहे असं म्हणलं जात असतानाच भारतीय जनता पक्षामध्ये मात्र जोरदारपणे हालचाली सुरू झालेल्या आहेत. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेल्या वेळेला अरुण अण्णा लाड यांना तिकीट दिलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली, त्यावेळेला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खूप मोठी मेहनत घेतली ती यांच्या विजयासाठी अरुण अण्णा लाडांच्या. कारण अरुण अण्णा लाड हे जयंत पाटील यांचे सुद्धा निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. त्याच वेळेला काँग्रेस पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सुद्धा मोठी ताकद अरुण अण्णा लाड यांच्या विजयासाठी त्यावेळेला पणाला लावलेली होती.
त्यामुळे साहजिकच अरुणांना लाड हे शरद भाऊ लाड यांनी प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये विश्वजित कदम हे सुद्धा नाराज आहेत आणि इकडं जयंत पाटील हे सुद्धा नाराज आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत यावेळेला या मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी करायचा महाआघाडीतर्फे, कारण ती सीट त्यांच्याकडे आहे, त्या पक्षाकडे आहे महाविकास आघाडीमध्ये. याकरता म्हणून त्यांनी तिथं निर्धार केलेला आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी कामाला लागलेले आहे. जोरदारपणे त्यांनी मतदारांची नोंदणी जोरात सुरू केलेली आहे. त्याच वेळेला महाविकास आघाडीतर्फे सुद्धा जोरात नोंदणी सुरू आहे. सांगलीमध्ये तर मतदार नोंदणीचा शुभारंभ सुद्धा संतोष पाटील, प्राध्यापक सुकुमार कांबळे, शंभूराज काटकर वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीत झालेला आहे महाविकास आघाडीतर्फे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे सुद्धा जोरदार हे चालू आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत ही सीट मिळून द्यायची नाही असा त्यांचाही प्रयत्न आहे. खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा शरद भाऊ लाड यांना पक्षामध्ये घेऊन तिकीट दिल्यामुळं नाराजी आहे. गेल्या वेळेला सुद्धा संग्राम देशमुख यांना तिकीट दिलं. संग्राम देशमुख तुलनेनं भारतीय जनता पक्षात नवीन आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत म्हणजे सांगलीत आहेत, सोलापूरमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, पुणे जिल्ह्यात आहेत, प्रामुख्यानं सातारा जिल्ह्यात आहेत, यांना डावलून ही उमेदवारी दिली असे त्यावेळेला सुद्धा आक्षेप घेण्यात आला होता. यावेळेला तर त्याचं स्वरूप तीव्र आहे असं आत्ता तरी दिसायला लागलेलं आहे एकूण जर आपण पाहिलं तर. त्यामुळं भारतीय जनता पक्षातले जुने कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आता निवडणुकीची तयारी वेगळ्या पद्धतीनं सुरू केलेली आहे. खुद्द या मतदारसंघातलेच म्हणजे पलूस कडेगाव मतदारसंघातलेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड म्हणजे राजाभाऊ गरुड आम्ही त्याला म्हणतो, त्या राजाभाऊ गरुड यांनी सरळ सरळ बंडखोरीची तयारी सुरू केलेली आहे पदवीधर मतदारसंघातनं. ते असं म्हणले, त्यांच्याशी माझी जेव्हा चर्चा झाली तेव्हा हे किती वेळा चालायचं म्हणले, बाहेरून उमेदवार आणणार आणि आमच्यावरती लादणार, चालणार नाही, आम्ही ह्या वेळेला निवडणूक लढवणार आणि आमचं काही म्हणले भारतीय जनता पक्षावर राग नाही, काही नाही, फक्त या मतदारसंघामध्ये आम्हाला निवडलं पाहिजे. मला ते राजाभाऊ गरुड असं म्हणले की पुणे जिल्ह्यातून वगैरे सुद्धा त्यांना सातत्यानं संपर्क होतोय त्यांच्याशी, त्यांना बोलवलं जाते पुणे जिल्ह्यामध्ये आणि मतदार नोंदणीचा धडाका जोरात निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळं आता ही निवडणूक शरद भाऊ लाड यांना फारशी सोपी जाईल असं बिलकुल दिसत नाहीये. त्यामुळे त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे. नव्यानं मतदान नोंदणीसाठी सरळ पुढाकार घेतला पाहिजे असा एकूण रागरंग आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. पण शरद भाऊंना निवडणूक सोपी नाही, खूप टसल होणार आहे, खूप लढत जोरात होणार आहे यात शंका नाही. पाहूया नेमकं काय होतं ते. जसे अजून काळ पुढे जाईल तसं आपल्याला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होत जाईल. तोपर्यंत आपण आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.